नमस्कार मित्रांनो, मी रोहन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आले आहोत सांगोला बाजारामध्ये. आज आपण पाहणार आहोत सांगोला इचप गायींचा बाजार, याबद्दल सविस्तर माहिती, जसे की गायींची किमती, त्यांचं वेध, दूध द्यायचं प्रमाण, राहिलेले दिवस याबद्दलची माहिती. मित्रांनो, सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते दुपारी 2 चालू असतो. या बाजाराचा पत्ता आहे सांगोला पुष्पन बाजार समिती, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. असं मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजही फॉलो करा. तसेच हा व्हिडिओ आपण जर इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्रामला फॉलो करा. मित्रांनो, या बाजारामध्ये एचएफ गायींसोबत एचएफ पाड्या, खिल्लारमध्ये खिल्लार फोन, खिल्लार बैल, खिल्लार गाई, शेळी, मेंढी, बोकड आणि म्हैस हे सर्व काय तुम्हाला या बाजारामध्ये खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे. एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या. त्यानंतर पाहूयात सांगोला एचएफ गायींचा बाजार याबद्दल सविस्तर माहिती. काय सांगता किंमत? किंमत काय सांगताय? 35,000. 35,000 रुपये. वेद किती आहे? दुसरा आहे. दुधाला कशी आहे? किती निघते दूध? सध्या चालू आहे 2 टाइम 14 लिटर. आता भरवली गाईला किती महिने झाले? 1 महिना झाले. 1 महिना भरलेले आहे. शेवट सोडायची काय होईल? 30च्या वर काय आलं? 30च्या वर सोडायची. सिमेंट कोणतं भरलंय आता? एवढं काय माहिती माहिती नाही. काय चालू माहिती? हे दादा घेऊ का? तिथं सारा खोला नाही, लक्ष्मी येतात. एक 10 रुपये देतो. भैया काय सांगितले? भैया किती म्हणता किंमत? मागितले 27 केलं, माघारी आलो 10 रुपये कमी देतो. मामा काय सांगता किंमत? 60,000 रुपये. वेद किती आहे? 4थं वेत आहे. दिवस किती बाकी आहेत आता? 15 दिवस बाकी आहेत. दुधाला कशी आहे? एका टायमाला 7-8 चालते. आता सिमेंट कोणतं भरले याला? एचएफ भरलेलं आहे. शेवट सोडायची काय होईल? सोडायची काय होईल? 40 पण सोडायची. किती काय सांगताय? 55,000 वेळेले. खाली काय आहे? कोंड आहे. दुधाला कशी आहे? 5-6 कडे मला निघतंय. किती वेळ त्याचे? पहिला रोज आहे. आदत आहे. काय सांगता किंमत? 90. वेद किती आहे? दुसऱ्यांदा आहे. दाताला कशी आहे आता? कडदात करते. पहिलं तर दूध किती निघलं होतं? पहिलं तर दूध एका टायमाला 9 लिटर पिलेले आहे. 18 लिटर दूध आहे. काय म्हणता बाई किंमत? 70,000 रुपये. वेद किती आहे? वेद 4थं. दिवस किती बाकी आहेत आता? दिवस 15 दिवस बाकी आहेत. दुधाला कशी आहे? किती लिटर निघतंय? 13 लिटर पिळले मी एका एका टायमाला 13 लिटर पिळलेले आहे. 2 टाइम 25 चालते. शेवट द्यायची काय होईल आता? कमी जास्ती होईल काय त्याला तरी समोर आलं तर कमी होईल. गाव कोणतं? आपल्या काय सांगता किंमत? 70,000. वेद किती आहे? वेद 4थं. दुधाला कशी आहे? किती? 10 लिटर कडे मला. दिवस किती बाकी आहेत आता?
दहा दिवस बाकी आहेत. ही आपलीच आहे का? हिचे काय सांगताय? 55,000 रुपये. वेद तिसरं. आता दिवस किती बाकी आहेत? 10 दिवस बाकी आहेत. दुधाला कशी चालली? 9 लिटर एका टायमाला. ती आपलीच आहे का? तिचं काय सांगताय? 55,000. तिचं वेद किती आहे? दुसरं दुधाला 7 लिटर. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. नाव अमोल खामकर, 89 75 47 10. गाव? केडगाव. केडगाव. आपले काय? काय म्हणतो किंमत? 35,000. 35,000 रुपये. वेद किती आहे? दुसरं दुधाला कशी आहे? 14 लिटर. बरं, दिवस किती बाकी आहेत आता? नाही येलेली वेळेला आहे का? काय खाली काय आता? खाली वासर होतं आणतोला इकलाय. विकून टाकलं का? ही वेळ तुझीच आहे का? हा ही जवळ आलेली. बरं, ही काय सांगतो किंमत? हिची 45. 45. वेद हिचा पहिला रोज आहे. दिवस किती बाकी आहे त्याला? 15 दिवस. बरं, सिमेंट कोणतं भरलेलं आहे काय? ये बेसच बेस भरलेलं आहे. गाव कोणतं? पंढरपूर. पंढरपूर. तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग. मोबाईल नंबर 95 27 13 48 87. बरं, सांगितलं किमती कमी होणार का? हा बनणार. तुझीच आहे का? काय आणतो मग किंमत? किंमत किती सांगताय? 65,000 रुपये. वेद किती आहे? तिसरं वेद आहे. दुधाला कशी आहे? एका टायमाला 10 अकरा निघतंय. आता दिवस किती बाकी आहेत? 4-5 दिवस बाकी आहेत. शेवट सोडायचे काय होईल? काय शेवट सोडायचं 60 पर्यंत. 60,000 सोडायची. गाव कोणतं आपलं? एकच आणलेलं आहे का? आपलं आहे काय? काय म्हणता किंमत? 60,000 रुपये. वेद किती आहे? तिसरी वेत आहे. दुधाला कशी आहे? काय मागच्या वेताला? 8-9 लिटर चालली. सिमेंट कोणतं भरलेलं आहे? एवढं काय सांगते? शेवट सोडायची काय होईल? काय सोडायला ते 50च्या आसपास सोडायला. 50,000 सोडायची. गाव कोणतं? गाव फरोची इंदापूर. काय म्हणता गायची किंमत? याची 21 सांगतोय. 1,20,000. वेद किती आहे? वेद दुसरा आहे. दुधाला कसं चाललेलं आहे? पहिल्या त्याला पहिले त्याला 12 चालली एका टायमाला. 2 टाइम 24 चाललेले आहे. दिवस किती बाकी आहेत? दिवस अजून 11 तारखेला शेवट सोडायची काय होईल? का सोडायची होती की 85. बरं, सिमेंट कोणतं भरलेलं आहे? सेमिनार रेग्युलरच आहे. रेग्युलरच आहे. ही आपलीच आहे. काय म्हणते किंमत? 60,000. 60,000 रुपये. वेद किती आहे? तिसरा आहे. दुधाला किती चाललेलं आहे? काय 10-11. एका टायमाला 10-11. एका टायमाला 10-11. दिवस किती बाकी आहेत? काय 15 दिवस. सिमेंट कोणतं भरलंय? रेग्युलर आहे. रेग्युलर आहे. बरं, शेवट सोडायची काय होईल मग? फायनल 50,000 सोडायची. आपले काय? काय म्हणता किंमत? 80,000. वेद किती आहे?
तिसरं वेत आहे. दुधाला 8 लिटर एका टायमाला चालते. सिमेंट कोणतं भरलेलं आहे माहित नाही. शेवट सोडायचे काय होईल? कमी जास्त केलं जाईल. एका आणली काय आपल्या ती कोणाची आहे? आपले मामा आहे. काय म्हणता किंमत? 55,000. 4 महिने गाभ आहे. 4 महिने गाभण आहे. दुधाला कशी आहे? दुधाला दूध 28 लिटर चालले. 28 लिटर पिळलेले आहे. बरं आता दिवस किती बाकी आहेत? आता तिसऱ्यांदा गाभ आहे. 4 महिने गाभण आहे आता. आता 14 लिटर दूध आहे. आता किती निघतं सध्या दूध? 7-7 आहे की आता. 7-7 पिळते. बरं शेवट द्यायची काय होईल? आता मग हिशोबाने 85. हिची काय सांगताय? तिचं 35,000. 35,000 रुपये. वेत किती आहे? ते 14 आता गाभण आहे का? आहे की. किती महिन्याची गाभण आहे? 2.5 महिन्याची. 2.5 महिन्याची गाभण आहे. दुधाला कसं चालते आता? आता दूध आहे 5-5. शेवट द्यायची हिची ती आपलीच आहे आपल्याकडे. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. सागर मदन पिसा 96 37 20 57 55. गाव? आलेगाव. आलेगाव सांगोला. काय म्हणता गायची किंमत? 75,000. वेद किती आहे? दुसरं पहिलं तर दूध किती निघलं होतं? 8 लिटर. ते दिवस किती बाकी आहेत काय? आता येतील 30 तारखेला संपतात दिवस. समते. सिमेंट कोणतं भरलेलं आहे का? सिमेंट काय नको याच्या प्युअरची भरलेलं आहे. हा याच्या शेवट सोडायची काय होईल आता? 65. ला सोडायची. गाव कोणतं? गाव टेंभुर्णी. टेंभुर्णी. काय म्हणता गायची किंमत? ती कोणाची? तुमच्या मामा काय म्हणता किंमत? 70,000. वेद किती आहे? वेद किती आहे मग गायचं? वेद बी माहित नाही. गाव आहे 4-5 लिटर. बरं दुधाला कशी आहे काय? दुधाला मला काम आहे. पाहुण्याची गाय मी घेऊन. काय म्हणता किंमत? 40,000 रुपये. वेद किती आहे? तिसरं वेद आहे. दुधाला 13-14 निघते. दिवस किती बाकी आहेत आता? दुधावर आहे सध्या. दुधावर आहे. बरं गाभण आहे का आता? गाभण नाही. शेवट काय होईल द्यायची? 35 पर्यंत देऊ. बहुत महंगा कल कास्टिक देगा ना तो. कल कास्टिक देगा ना आपल्या काय म्हणता किंमत? 85. वेद किती आहे? दुसरा आहे. दुसऱ्यांदा आहे. पहिल्याचं दूध किती पिळलंय काय? 10 पिळलेलं आहे. दिवस किती बाकी आहेत? 26 तारीख आहे. 26 तारीख आहे. सिमेंट कोणतं भरलेलं आहे का? आयडिया आहे का? सिमेंट भरलेली काय? हा आयडिया आहे त्याबद्दल. भरलं इंजेक्शन बरं का 2,000चं 2200 भरलं. बरं बरं. तिचं नाव मला घेत. शेवट सोडायचं काय होईल आता? काय गेला तरी अंदाज 70 आसपास. 70 सोडायची. गाव कोणता? 9 रुपये. नानूर. 28 लिटर दूध पिळते.